अकोला जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2026 पासून हेल्मेट बंधनकारक. माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशानुसार आता मोटरसायकल चालवताना चालक आणि मागे बसणाऱ्या दोघांनी हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. दुखापत हेच मृत्यूचे मुख्य कारण आहे. मोटरसायकल चालवताना नियमितपणे हेल्मेटचा वापर करावा असे त्यांनी आवाहन केलेलं आहे. अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर. पोलीस अधीक्षक साहेब अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील प्राणांतिक अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच झिरो फॅटेलिटी डिस्ट्रिक्ट ही माननीय पोलीस महासंचालक यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी अकोला जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्ट 2026 पासून सर्व अकोला जिल्हावासियांकरता मोटरसायकल चालवताना हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याही अंमलबजावणी करण्यापूर्वी 10 दिवसापूर्वीच आम्ही पूर्वसूचना दिलेली होती 20 तारखेला आणि 30 तारखेपासून आम्ही सर्व शासकीय कार्यालय त्यामध्ये पोलीस कलेक्टर ऑफिसमधील इतर कार्यालय सर्व कार्यालयावरती विना हेल्मेट वाहने चालवणारे शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर अगोदर कारवाई केली आहे आणि आतापर्यंत साधारण 255 शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर विना हेल्मेटची कारवाई केलेली आहे. आता असा परिणाम दिसून येते की सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी हे हेल्मेट घालूनच कार्यालयामध्ये प्रवेश करत आहे आणि जनतेस सांगण्यापूर्वी पब्लिकला सांगण्यापूर्वी कर्मचाऱ्यांपासून त्याची सुरुवात माननीय SP साहेबांनी केलेली आहे. सर्व जनतेचं आव्हान आहे की सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा. 1 तारखेपासून जे हेल्मेट वापरणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि त्यांचे लायसन रद्द करण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर केले जातील.